आपण ओंकारेश्वरला आलोय. आता वाजले 12. आम्ही रात्री 10:30ला निघालो, 12 वाजता पोहोचलो. तो गाईज इकडनं रस्ता बंद असतो आणि आपल्याला इकडनं जावं लागेल. इकडे पुढे पार्किंग साठी, 4 व्हीलर पार्किंग साठी सुविधा केलेली आहे. हे पार्किंग चार्जेस आहेत. कार साठी 50 रुपये, टेम्पो साठी 300, ट्रॉली साठी आणि ट्रक साठी 100 रुपये. आपण आता नगर परिषदची 50 रुपयाची पावती फाडलेली आहे. आता इथून पुढे आपण फ्री मध्ये पार्किंग करू शकतो. हाय गाईस, आम्ही पोहोचलोय ओंकारेश्वरच्या पार्किंगला. बट इथे लॉंग वीकेंड असल्यामुळे फुल गाड्यांचे जाम आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण जाम झालेलं आहे. इथे काहीच व्यवस्था नाहीये. कोणी कोणाच्याही गाडीसमोर गाडी लावून जाते आणि दुसऱ्यांना मग जेव्हा गाडी काढायची तेव्हा इतका प्रॉब्लेम्स क्रिएट होतोय. इट्स व्हेरी डिफिकल्ट. जर तुम्ही येणार असेल तर रश कमी असतानाच ट्राय करा, अदरवाईज ही सिच्युएशन डेंजर सिच्युएशन आहे. फर्स्ट 1 घंट्यानंतर एक जागा भेटली, नाहीतर आमचा प्लॅन कॅन्सल होता इथला आणि आम्ही डायरेक्टली उज्जैनला जाणार होतो. बट महादेवांच्या कृपेने जागा भेटली. आता बघूयात पुढे. मी आता शॉर्टकटनी जातोय गजानन महाराजांच्या संस्थानाकडे. तिथे बघूयात रूम्स अवेलेबल आहे का, अदरवाईज आम्हाला हॉटेलमध्ये रूम करावं लागेल. तर आता माझ्यासमोर तुम्ही बघू शकता श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांचे एक मंदिर आहे. इथे एक सुंदर असं मंदिर आहे. आपण रोड क्रॉस करून जाऊया आणि आतला पण व्ह्यू बघूया. झालेले 6:50 संध्याकाळचे आणि आम्हाला फायनली शेगाव संस्थानमध्ये एक रूम भेटलेली आहे. इथे सुट्टीमुळे खूप रश होता आणि आम्ही ऑलमोस्ट जवळजवळ 2 ते 3 तास वेट केला रूमसाठी. तेव्हा आम्हाला इथे रूम भेटलेली आहे. आता आम्हाला ऑलरेडी रूम भेटलेली आहे. आम्ही थोडा रेस्टही केलेला आहे, फ्रेशही झालेलो आहे. आता आम्ही चाललोय जेवणासाठी. इथे संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत जेवणासाठी सुद्धा असते. जेवण करून आम्ही जाऊयात रात्रीचा व्ह्यू बघायला मंदिराकडे. तर आपण आता खाली आलेलो आहे. इथे बघू शकता तुम्ही. आम्ही सध्या इथेच स्टे करतोय. सध्या इथेच स्टे करतोय. हा पूर्ण रात्रीचा व्ह्यू आहे शेगाव संस्थानमध्ये. ते लाइटिंग दिसते तुम्हाला, ते मंदिर आहे आणि इकडे सगळं स्टे साठी आहे. पूर्ण रूम्स आहेत, खूप छान क्लीन अशा सगळ्या रूम्स आहेत. आणि बाकीचा इथे थोडंसं कृष्णाचे वगैरे पण मूर्ती आहेत. अहिल्याबाई होळकरांची सुद्धा आहे. तो व्ह्यू मी तुम्हाला सकाळी दाखवेल. तो आता रात्री होता की अशा हे गजानन महाराजांचं मंदिर आहे. आम्ही संस्थानमध्ये थांबलेलो तर हा मंदिराचा व्ह्यू आहे. खूप छान असं लाइटिंग त्यांनी केलेलं आहे. आमचा शिव छान फूड एन्जॉय करतोय आणि आता आम्ही इथून पुढे मार्केट फिरायला जातोय. संस्थानमधून बाहेर पडताच मला पूर्ण मार्केट स्टार्ट होऊन जाते. तुम्ही खूप सारे शॉप्स बघू शकता जिथे तुम्ही वेगवेगळे या पिंडी बघू शकता. त्या शॉप्स मध्ये लावलेल्या असे खूप सारे शॉप्स आहेत इथे आणि त्या प्रत्येक शॉप मध्ये खूप साऱ्या पिंडी ठेवलेल्या आहेत त्यांनी. ह्यांच्या वेगवेगळ्या आकारांच्या आहेत. आता इथून पुढे आम्ही मार्केट मध्ये आलोय. थोडस पुढे आलं की तुम्हाला हे मार्केट बघायला मिळेल. इथून तुम्ही सरळ गेला आणि तुमच्या राईट साइडहून एक ब्रिज लागतो. तिथून तुम्ही डायरेक्टली ओंकारेश्वर मंदिरात जाऊ शकता. आणि हे मार्केट आम्ही एक्सप्लोर करतोय. जसे आपण बाहेरच्या मार्केटमध्ये बघितले होते की साऱ्या शॉपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पिंडी बघायला मिळाल्या होत्या, तसेच या मार्केटमध्ये सुद्धा या छोट्या छोट्या शॉप्समध्ये सुद्धा ह्या छोट्या छोट्या अशा पिंडी तुम्हाला बघायला मिळतील. खूप वेगवेगळ्या आकारांच्या त्यांनी पिंडी ठेवलेल्या आहेत. तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही इथून पिंड घेऊन जाऊ शकता.
तुमच्या देवघरात शांतीचं जाऊ शकता. या शॉप्समध्ये अजून खूप व्हरायटींचे दगड, असं खूप काही काही तुम्हाला देवाच्या रिलेटेड सगळं काही सामान इथे भेटून जाईल. ते तुम्ही बघू शकता आणि तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. हा आहे रात्रीचा मंदिराचा व्ह्यू. डायरेक्ट त्या ब्रिजवरून मी हा शूट केलेला आहे. समोर मंदिर बघू शकता तुम्ही आणि ही मध्ये नदी आहे, नर्मदा नदीचं पात्र. एवढं मोठं पात्र आहे नर्मदा नदीचे. आणि इथे ह्या बोट्स ठेवलेल्या आहेत, ज्या उद्या आपण या बोट्सनी फिरूयात, खूप एन्जॉय करूयात. आणि आता आम्ही रिटर्न आलोय आणि इकडे घाट आहे, ब्रह्मपुरी घाट आहे. तो घाट बघायला जातोय आणि नर्मदा नदीचं दर्शन घेण्यासाठी खाली जातोय. आपण जातो आता नर्मदा घाटकडे, जिथून बोटीने आपण पूर्ण नदीमध्ये जाऊन बघू शकतो. खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे, रात्रीचं खूप सुंदर दिसते. तुम्ही पण बघू शकता किती छान डेकोरेशन केलेलं आहे. हा व्ह्यू फक्त रात्रीच एन्जॉय करू शकतो. इथून बोट्स मिळतात, आपण सेपरेट प्रायव्हेटही बोट बुक करू शकतो किंवा सगळ्यांसोबतही जाऊ शकतो. ती राईड्स आता आम्ही उद्या करू. आता सध्या बंद झालेली आहे. जिथून ओमचा आकार सुद्धा आपल्याला बघायला मिळतो, ते सुद्धा ते पॉइंट दाखवतात. इथे सुंदर असं दृश्य बघायला मिळेल. की आता आम्ही दिवे घेतलेले आहेत नर्मदा नदीत सोडण्यासाठी. आट्याचा दिवा म्हणतात त्याला, गव्हाच्या पिठाचा आपल्या. तो आता आम्ही पाण्यात सोडणार आहे. आत्ताच आम्ही नर्मदेचं रात्री दर्शन घेतलंय. आता वरती जातोय. आता डायरेक्टली रूम मध्ये जाऊ, थोडा रेस्ट करू आणि सकाळी मग ओंकारेश्वरचं दर्शन घेऊ. हा रिटर्नचा रस्ता.